मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता बाहेर येते आणि छबीला विचारते, मी तुमच्याबद्दल असा विचार करेन असं तुम्हाला खरं वाटतं का? त्यावेळी छबी म्हणते, पिंकी खरं सांगू का, मला आत्ता काय विचार करावं ना हे सुचत नाही. फक्त मला एवढंच कळतंय की युवराजपासनं तू हे काहीच लपवायला नको होतं आणि त्याला विश्वासात घेऊन तू हे सगळं सांगायला हवं होतं. त्यावेळी आता पिंकी ही तिला भाजी निवडू लागते, तेव्हा छबी तिचा हात पकडत म्हणते, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये, राहू दे, मी करेन आणि तुझं जेवण तुझ्या रूममध्ये सुद्धा पाठवून देईन असं छबी म्हणते आणि तेथून जाते. त्यानंतर रात्री आता पिंकी अजूनही युवराजची वाट पाहत असते. बाहेर आता ती छबीला विचारते, छबीताई तुम्हाला यांचा कॉल वगैरे आला का? मला काहीच फोन वगैरे नाही. अहो ते कुठे गेले आहेत काय माहीत. छबी म्हणते, आता काळजी करून काय उपयोग आहे. मग आता चित्रा तेथेच आईस्क्रीम खात बसलेली असते. ती म्हणते, आता हे वरवरचं काळजी दाखवणं बंद करा. अगं युवराज भाऊजी तुझ्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात आणि तू मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्यांचा विचार करत नाहीस. आता छबी ही पिंकी जवळून जाऊ लागते आणि पुन्हा मागे येत विचारते, तुझ्या जेवणाचं काय? पिंकी म्हणते, धनी आले की मी त्यांच्यासोबत जेवेन. तेव्हा सत्य आता खूप रागात पिंकीकडे पाहत असतो. त्यानंतर आता सत्याकडे जात पिंकी म्हणते, तुम्ही एकदा त्यांना कॉल करा ना धनींना आणि सांगा ना की मी त्यांची वाट पाहतीये. तेव्हा सत्य म्हणतो, तो बाहेर आहे ना तेच बरं आहे, घरी आल्यावर उगीच डोक्याला ताप, असं म्हणून तो आता फोन न लावताच तेथून जातो. पिंकीला आता खूप वाईट वाटतं. त्यावेळी आता ती लगेच डॉल्बीकडे जाते आणि म्हणते, डॉल्बी भाऊजी तुम्ही तरी धनींना कॉल करा ना, त्यांना सांगा ना की मी त्यांची वाट पाहतीये. तेव्हा डॉल्बी म्हणतो, नाही मी नाही सांगू शकत, कारण मी तर खूप लहान आहे, मला काही अजून कळत नाही. तुम्हाला हवं असेल ना तर माझ्या फोनवरून दादाला कॉल कर. तेव्हा आता पिंकी मोबाईल हातात घेते खरं, पण कॉल करावं की नाही हेच तिला समजत नाही. तर चित्रा आता गालातल्या गालात हसत असते आणि पिंकीचं हे अस्वस्थ झालेलं मन पाहून तिला खूप भारी वाटत असतं. त्यानंतर रात्री आता पिंकी बेडजवळच तेथे झोपलेली असते. त्यावेळी युवराज आता तेथे येतो आणि पिंकीकडे पाहतच राहत. त्यावेळी युवराज आता बाहेर झोपायला चाललेला असतो, पण आता पिंकीचा हात उशीवर असल्यामुळे तो पटकन ओढतो. पिंकी आता त्यामुळे जागी होते आणि विचारते, धनी तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा तो म्हणतो, मी बाहेर सोफ्यावर झोपायला चाललोय. मी अजिबात इथे झोपणार नाही, कारण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता काहीही राहिलेलं नाही, आपलं नातं आता संपलेलं आहे. पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. पिंकी म्हणते, असं बोलू नका धनी, माझं ऐकून घ्या. पण युवराज काही न ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यामुळे आता पिंकी म्हणते, मी जाते बाहेर झोपायला. पण युवराज आता तिचं काही न ऐकता स्वतः बाहेर जातो. आता पिंकीला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, धनी माझ्यावर खूप चिडले आहेत, पण माझ्यापासून असे जास्त काळ लांब राहू शकत नाही, म्हणून मी आता त्यांना लवकरात लवकर विश्वासात घेऊन माझ्या प्रेग्नन्सीचं सत्य सांगणारच आहे, असा ती आता विचार करते. दुसऱ्या दिवशी बापूसाहेब पार्टी ऑफिसमध्ये एरझऱ्या घालत असतात. त्यावेळी धनंजय मुद्दामच विचारतो, काय झालं बापूसाहेब? अहो तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बाहेर नाही आलात. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, काय त्या नाश्त्याचं घेता, इथे आमची वाट लागली आहे. आता धनंजय म्हणतो, अहो तुम्ही तर काल खूप खुश होतात ना, कारण पिंकी आणि युवराजमध्ये दुरावा झाला निर्माण म्हणून. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, इथे पक्षाचे कुणीच कार्यकर्ते मला विचारत नाहीये. मी म्हटलं की पक्ष फोडायचा, पण माझ्याकडे पैसा नाही, त्यामुळे माझ्याकडे कुणी येत सुद्धा नाहीये, आहे ते पक्ष सोडून चालले आहेत. त्यावेळी धनंजय म्हणतो, मलाही हेच म्हणायचं एक्झॅक्ट, कारण जर आपल्याकडे पैसे नसले तर आपल्याजवळ कुणीही येणार नाही, त्यामुळे पहा पैशांचं काहीतरी. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, डोक्याला मुंग्या आल्या आहेत, काय कळत नाही, कुठून पैशाचं सोंग घ्यायचं. त्यावेळी मनातल्या मनात आता धनंजय विचार करतो, मी अशाच तुमच्या डोक्यात मुंग्या आणणार आहे, कारण या घरात जो माझा पदोपदी अपमान झाला आहे, मला नुसतं खालच्या दर्जाचं तुम्ही पाहत गेलाय, त्यामुळे मी आता तुम्हाला असाच तळपून हळपून मारणार आणि सर्वांचा बदला घेणारच. आता तो खूप विचारात असतो. ते पाहून बापूसाहेब त्याला विचारतात, काय झालं? अहो तुम्हाला मनातल्या मनात काय पक्षाचं तिकीट मिळालं की काय? तेव्हा धनंजय म्हणतो, आपलं कुठं एवढं नशीब, तेव्हा तुमच्यासारखे महारथी असताना आम्ही कशाला हा विचार करू, असं धनंजय म्हणतो. तेव्हा जावई बापू, अहो काहीतरी मार्ग सुचवा, आम्हाला काय करावं हे सुचत नाही. आता धनंजय म्हणतो, काय मार्ग सुचवावा कळत नाही, पण मी विचार करतोय, कारण आता निवडणुकीमध्ये तुम्ही उभे राहिलात तरीही जिंकून येऊ शकत नाही. आता असं म्हटल्याबरोबरच बापूसाहेबांना खूप राग येतो. ते म्हणतात, जावई. तेव्हा धनंजय म्हणतो की अहो मी म्हटलो तुम्ही निवडून येणार नाही फक्त, पण सत्ता तर तुमच्याच हातात राहणार. तेव्हा ते कसं, जरा खोल गोष्टीचा विचार करा आणि काय
बोलताय ना त्याचा उलगडा करा असं बापूसाहेब म्हणतात. धनंजय म्हणतो की हे पहा, आता काल जे प्रकरण झालं त्यावरून काळ्या दगडावरची रेष आहे की पिंकी ही निवडणुकीला उभी राहणारच नाही. आडगावात जर तुमचं हे स्थान निर्माण करायचं असेल तर आपल्याकडे एक असा उमेदवार आहे ज्याचा पिंकी प्रचार करणारच. तेव्हा कोणता उमेदवार असं बापूसाहेब विचारतात. तेव्हा धनंजय म्हणतो की सुशीला देवी धोंडे पाटील यांना तुम्ही निवडणुकीसाठी उभं करायचं म्हणजे पिंकी त्याचा प्रचार करेल. तिने प्रचार केला म्हटल्यावर निवडणूक तर जिंकणारच. तेव्हा आता बापूसाहेब हे धनंजयकडे पाहतच राहतात. पुढे आता धनंजय त्याचा प्लॅन सांगतो की जर पिंकी निवडणुकीला उभी राहिली आणि तुम्ही तिच्या विरोधात असलेत आणि पिंकी जिंकली, तुम्ही हरले, तर तो तुमचा खूप मोठा अपमान असेल. परंतु जर पिंकी ही सुशीला देवींच्या विरोधात उभी राहिली, पिंकी जिंकली, सुशीला देवी हरल्या, तर त्याचा एवढा काही परिणाम होणार नाही, पण तुमचा घोर अपमान होईल. म्हणून मी म्हणतोय सुशीला देवींना उभं करा. पिंकी तर तशी राहणारच नाही उभी. आता समजलं का? म्हणजे तुम्हाला तुमची सत्ता अशी घालवावी लागणार नाही. सत्ता तुमच्या हातून जाणार नाही. सत्ता तुमच्याकडेच राहणार. तेव्हा वा वा जावई बापू असं म्हणून ते धनंजयची पाठ थोपटतात. परंतु त्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. तेव्हा आता धनंजयने खूप छान मार्ग सुचवल्यामुळे बापूसाहेब तर खूपच खुश होऊन जातात. दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात. पिंकी युवराजला पोहे वाढणार असते, पण युवराज पटकन ताट बाजूला घेतो. आता पिंकीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. युवराज मात्र चिडलेलाच असतो. तेवढ्यातच पोस्टमन तेथे येतो आणि पिंकी धोंडे पाटील तुमचं लेटर आहे असं म्हणतो. पिंकी आता पुढे जाते तर सुशीला लगेच मागणं ओरडत असते की कसलं लेटर आले काय माहीत. आता त्याच्यात टाइमपास करत बसायचं आणि कुणी बोलवलं ना मग निघायचं लगेच आपलं हुंदडायला बाहेर. मग काय घरातील कामांची बोंबाबोंब असं म्हणून ती आपली गप्प बसते. तर इकडे पिंकी आता ते लेटर वाचते तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड झालेली असते आणि उद्याच तो पुरस्कार घेण्यासाठी मुंबईला जायचं असतं. पिंकी आता ते सगळं वाचते आणि तिला तर धक्काच बसतो. त्यावेळी आता डॉल्बी विचारत असतो काय कसलं लेटर आहे वहिनी. त्यावेळी आता सुशीला देखील विचारते अगं काय आहे त्या लेटरमध्ये सांग अगोदर. तेव्हा आता पिंकी ते लेटर सर्वांना वाचून दाखवते. त्यामध्ये आता घरातील सर्वांना समजतं की पिंकीला उद्या मुंबईला जायचे. सुशीला मात्र भुणभुण करत बसते की आता सगळ्या कामाची बोंबाबोंब होणार, हिला काय नुसतं बाहेर जायलाच लागतं. युवराज मात्र काही बोलत नाही. मनातल्या मनात त्याला मात्र आनंद झालेला असतो की सर्वोत्कृष्ट सरपंच आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत हा अवॉर्ड पिंकीला मिळणार आहे. तेव्हा डॉल्बी म्हणतो हो पिंकी वहिनी, खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तुम्ही उद्या जायचं आहे. पिंकी म्हणते नाही, मी नाही जाऊ शकत उद्या तिकडे, कारण उद्याच अवॉर्ड घेण्यासाठी जायचं आहे म्हटल्यावर तयारी होऊ शकत नाही. इकडे जायचंच नाही आहे हा हट्ट पिंकी धरून राहते. छबी, सत्या आणि युवराज कुणी काही बोलायला तयार नसतं, फक्त पिंकीकडे पाहत असतात. काही वेळानंतर पिंकी म्हणते मला जायचंच नाही असं म्हणून ती ते लेटर घेऊन आतमध्ये जात असते. त्यावेळी सुशीला मात्र रागातच आता तिच्याकडे पाहते. तेव्हा आता डॉल्बी हा रूममध्ये जातो आणि पिंकीची बॅगच तिच्यासमोर ठेवत म्हणतो की तुम्ही जायचं आहे म्हटल्यावर जायचंच आहे, तुम्ही माझं ऐकणार नाही का. अहो ही गावासाठी आणि आपल्या घरासाठी किती अभिमानास्पद गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्यावेळी आता पिंकी म्हणते अहो तरीही धनी माझ्यावर चिडले आहेत, मी नाही जाऊ शकत. तेव्हा युवराज जास्त वेळ तुमच्यावर अजिबात राग धरू शकत नाही, कारण माझा दादा कसा आहे ना मला माहीत आहे असं आता डॉल्बी सारखा म्हणत असतो. त्यावेळी पिंकी म्हणते तरीही मला असं वाटत नाही की मी जावं तिकडे. त्यावेळी आता डॉल्बी म्हणतो जायचं आहे म्हटल्यावर जायचं आहे, कारण घरातील कुणी काहीही म्हणो मी आहे तुमच्या पाठीमागे. तर आता तुम्हाला खरंच माझं म्हणणं पटतंय ना असं पिंकी म्हणते. त्यावेळी डॉल्बी म्हणतो की हो. तेव्हा माझ्या लहान भावाचं बोलणं मी अजिबात टाळू शकत नाही, पण धनींचं असं सारखं पिंकी म्हणते. तेव्हा दादाजी तू काळजीच करू नको, सातारा मुंबई बस आहे, त्या बसने तू संध्याकाळी जाणार आहे. आता डॉल्बीचं लक्ष थोडं बाहेर जातं तर युवराज आता सगळं बोलणं लपून तेथे ऐकत असतो. त्यालाही खरं तर वाईट वाटत असतं, परंतु पिंकीवर जरा त्याचा राग असतो.
तेव्हा आता डॉल्बी मोठ्या मोठ्यानेच म्हणतो, अहो वहिनी, तुम्हाला एवढा मोठा अवॉर्ड मिळणार आहे, पण कुणाला आहे का त्याचं कौतुक? तो खरं तर युवराजलाच बोलत असतो. तुम्हाला साधं कुणी कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा बोललं नाही, की कुणी तुम्हाला मी काहीतरी खायला करून देते असंही म्हटलं नाही. त्यावेळी पिंकी म्हणते, मी बाहेर काहीतरी खाईन, कारण घरातील सर्वजण आता बिझी आहेत ना आपापल्या कामामध्ये, जाऊ द्यात, काही हरकत नाही. मग आता डॉल्बी म्हणतो, पण तरीही घरातील सर्वांनी तुमचं अभिनंदन तरी करायला हवं होतं. तुम्ही एवढं घरासाठी केलंय ना, की कुणाला तुमची पडलीच नाही. पण तो युवराजला आता चांगलंच टोमणे मारत असतो. त्यावेळी पिंकी म्हणते, जाऊ द्यात, मला काही नाही वाटत. तेवढ्यातच युवराज आता आतमध्ये येतो. तेव्हा ते आता युवराजला म्हणतो, की वहिनीला साताऱ्यापर्यंत तरी सोड. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी चावी घेण्यासाठी त्याच्या भावाची हळद आहे, पार्टी आहे, म्हणून मला यायला उशीर होईल, असं म्हणून तो तेथून जातो. तर आता युवराज काहीही न बोलल्यामुळे पिंकीला खूप वाईट वाटतं. ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि ती रडत असते. दुसरीकडे सुशीला हीच न्यूज आता बापूसाहेब धनंजयला सांगते. तर बापूसाहेब आवासूनच उभे राहतात आणि म्हणतात, काय, पिंकीला अवॉर्ड मिळणार आणि तिला तिथे भाषणसुद्धा द्यायचं आहे त्या सेमिनारमध्ये? त्यावेळी आता मी माझ्या कानांनी ऐकले, ते तुम्हाला सांगते, असं सुशीला म्हणते. त्यानंतर आता सुशीला तिथून जाते. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, की काय झालं जावई बापू, असं काहीतरी करा जेणेकरून त्या दोघांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होईल. आता पिंकीला मोठं पद मिळेल असं मला वाटतंय. तेव्हा धनंजय म्हणतो, एवढ्याशा पुरस्काराने काही होईल असं तुम्हाला वाटतं का? बापूसाहेब म्हणतात, त्या युवराजवर नजर ठेवा, तुमची माणसं कामाला लावा. युवराज कुठे कुठे जातो, त्या पिंकीच्या पाठीमागे जातो की दुसरीकडे कुठे? कारण त्या दोघांची जोडी फोडायची आहे. युवराजचा जास्त वेळ पिंकीवर राग राहत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. कारण पिंकी ही हार मानणाऱ्यातली नाही आहे. पिंकी म्हणजे पिंकी आहे. ती घाटवाडीची मुलगी, सगळ्यांना मात देऊ शकते. पिंकीचा आपल्याला काटा काढायचा आहे. उद्या मुंबईला गेल्यानंतर ती काय काय करते, कुठे जाते, याचा आपल्याला तपास लागलाच पाहिजे. तेव्हा धनंजय हो असं म्हणतो. तर बापूसाहेब हे खूप चिडलेले असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी आता चाललेली असताना युवराज बाईक घेऊन तेथे येतो आणि विचारतो, खरं खरं सांगा, कारभारी नक्की काय झालंय? त्यावेळी आता पिंकी म्हणते, खरं सांगितल्यानंतर तुम्हाला ते सत्य पचेल का? युवराज म्हणतो, काय झालं ते तरी सांगा. मग आता पिंकी म्हणते, मी कधीच आई होऊ शकत नाही, असं म्हणून ती खूप रडते आणि युवराजला मिठी मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.